निंबोळी पेंडीचे शेतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून आपण प्रत्येक पिकामध्ये निंबोळी पेंडीचा वापर करत असतो. आणि जर आपण निंबोळी पेंडीचा वापर केला तर आपल्या शेतामध्ये जे काही हानिकारक किडी असतील त्यांना मारण्याचं काम हे निंबोळी पेंड करत असते. आणि आपल्या पेरूच्या बागेमध्ये सुद्धा ज्या काही हानिकारक बुरशी असतात किंवा जे काही कीटक असतात ते जर मारायचे असते तर आपल्याला निंबोळी पेंडीचा वापर महत्त्वाचा ठरत असतो. आता आपण हे प्रत्येक झाडापाशी साधारणतः एक पावशेर निंबोळी पेंड टाकायचं काम करतो आहे. आणि दोन्ही बाजूकून टाकणार आहोत आपण. अशा पद्धतीने दोन्ही बाजूकून टाकतो आहे, जेणेकरून येत्या काळामध्ये मिलीबग असेल, निमॅटोड असेल किंवा सूत्रकृमीचे जे काय लार्वा असतात ते मारण्याचं कामसुद्धा निंबोळी पेंड करणार आहे. आणि जमिनीतील ज्या काही उपयुक्त बुरशी असतात त्यांच्या वाढीसाठी सुद्धा हे काम करत असतं. आणि असे अनेक फायदे आपल्याला ह्या निंबोळी पेंडीचे दिसून येतात. म्हणून आपण दरवर्षी जे काही पिकं करत असतो त्या पिकामध्ये ह्या निंबोळी पेंडीचा वापर करत असतो, का जेणेकरून आपलं पीक सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्या पिकाला झाला पाहिजे. म्हणून निंबोळी पेंडीचा वापर हा एक नैसर्गिक उपाय म्हणून पाहिला जातो आणि त्याचा फायदा आपल्या पिकास होण्यास मदत होत असते, का जेणेकरून शेतीतील जे काय वेगवेगळ्या प्रकारच्या किडी असतील त्या किडीचा बंदोबस्त करण्याचं कामसुद्धा ह्या निंबोळी पेंड करत असतं. म्हणून आपण भेसळ डेसच्या अगोदर जे काय खत टाकणार आहोत शेणखत, त्याच्या अगोदर ह्या निंबोळी पेंडीचा अशा पद्धतीने वापर केला तर निश्चितपणे आपल्या पिकाला त्याचा फायदा होऊन आपलं पीक उपयुक्त आणि चांगल्या पद्धतीने वाढीस मदत होणार आहे.